हम सब सर्व स्तरातील कामगार एकजुटीत, सर्व स्तरातील कामगार एकजुटीत, हम सब हमारी यूनियन, हमारी यूनियन, हम सब सर्व स्तरातील कामगार एकजुटीत, सर्व स्तरातील कामगार एकजुटीत। जोर जोर से हल्ला बोल, और जोर से हल्ला बोल, निजीकरण पे हल्ला बोल, खासगीकरण पे हल्ला बोल, स्ट्रक्चर पे हल्ला बोल, स्ट्रक्चर पे हल्ला बोल, बोल मेरे भाई हल्ला बोल, बोल मेरे भैया हल्ला बोल, दड़पशाही पे हल्ला बोल, दड़पशाही पे हल्ला बोल, हुकुमशाही पे हल्ला बोल, हुकुमशाही पे हल्ला बोल, दड़पशाही पे हल्ला बोल, तानाशाही पे हल्ला बोल, बोल मेरे भाई हल्ला बोल, बोल मेरे भैया हल्ला बोल। हे निषेध आहे आमचा या वीज व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये की ह्या वीज कंपनीने रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली, पुनर्रचनेच्या नावाखाली आहे त्या कामगारावर जास्तीचा जो बोजा टाकण्याचा प्रयत्न चाललेला आहे। पर्यायाने कामगारांमध्ये जे सध्या काम आहे तेच अगोदर जास्तीत जास्त ओव्हरलोड आहे आणि अजून या रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली जास्तीत जास्त कामाचा बोजा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या वीज कंपनीचा प्रयत्न आहे। याचा परिणाम त्या वीज कंपनीच्या महसुलावर, त्याचबरोबर वीज ग्राहकाला देण्यात येणाऱ्या सेवेवर याचा परिणाम होणार आहे आणि परिणामी वीज ग्राहकामध्ये असंतोष वाढणार आहे, वीज ग्राहकाला चांगल्या प्रकारची सेवा मिळणार नाही आणि त्याचा परिणाम म्हणून तर तुम्ही हे वीज ग्राहकाला चांगली सेवा देऊ शकत नाही, म्हणून हे अडाणीला अंबानीला देणंच बरोबर आहे। ह्या दुष्ट हेतूने हे रिस्ट्रक्चरिंगचं जे चाललेलं आहे तो हा महत्त्वाचा मार्ग आहे। एकीकडे वीज व्यवस्थापन म्हणतं की कामगारांमध्ये कपात होणार नाही, कामगारांची संख्या कमी होणार नाही, मात्र कमी जरी नाही झाली तरी आहे त्या कामगारावर मात्र जास्तीचा बोजा कसा टाकता येईल या दृष्टिकोनातून या वीज कंपनीचं व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे। दुसरा, हे जलविद्युत प्रकल्प गेल्या 30-35 वर्षापासून अत्यंत स्वस्त दरामध्ये वीज निर्मिती करणाऱ्या ज्या कंपन्या आहे, वीज कंपनी तयार करते ती जास्त नफा कमविण्यासाठी ते खाजगी भांडवलदाराच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे। त्याचा निषेध म्हणून हे आमचं आजचं निदर्शने आहेत आणि ह्यापुढे जर सरकार आणि व्यवस्थापन जर जागेवर आलं नाही, त्यांनी ह्या कामगारांच्या प्रश्नाची दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्तानं।